आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। महाराष्ट्रात महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडी 9 जागा। टाइम्स नाव आणि मॅट्रिकचा नवा सर्व्हे समोर। टाइम्स नाव मॅट्रिकच्या सर्व्हेनुसार देशामध्ये एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्वे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची। गेल्या वेळेपेक्षाही आमच्या जास्त जागा येतील, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल। सर्वे वगैरे काय बोलता, ओपिनियन पोल आल्यानंतर ईव्हीएम सेट केले जातात, संजय राऊतांचा आरोप। लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करतात, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्यानं नेहरूंवर टीका कशासाठी? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाही? संजय राऊतांचा खोचक सवाल। अकेला फडणवीस काफी हे आता समजलं असेल। राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नितेश राणे यांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडे 32 मतं, त्यामुळे एका जागेवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला पाठवण्याची आमची भूमिका, संजय राऊतांची माहिती। मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबई काँग्रेसला अजून एक मोठा धक्का। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा। गेल्या 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये कार्यरत होते। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता। अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, तर 10 तारखेला पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता। बाबा सिद्दीकी पक्षातून गेले म्हणून जनाधार गेला नाही, तर अजित पवारांचा स्वतःचा पक्ष असला तरी ते भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले, वडेट्टीवार यांची जोरदार टीका। सिद्दीकीच्या संदर्भात गेल्या 15-20 दिवसापासून सातत्यानं वावड्या होत्या, ते जाऊन जनाधार कधीच गेला नाही। अजित पवार म्हणजे काय स्वतःची पक्ष जरी असला तरी भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुलेच आहे। काँग्रेसचं नफरतचं दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर। बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेसचं नफरतचं दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे बाबा सिद्दीकी जी सारखा एक अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ता हा लवकरच योग्य निर्णय घेईल, याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। कुणाल राऊत यांच्यावर कारवाईची मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कारवाईची मागणी। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल वंचित बहुजन आघाडी आजच मसुदा देणार। महाविकास आघाडीसोबतच्या बैठकीमध्ये वंचितनं 25 मुद्दे मांडले होते। इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये एकत्र बैठक होणार। बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार। याच महिन्यामध्ये ही बैठक होण्याची शक्यता। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इंडिया आघाडीची मुंबईत सभा होणार। मुंबईमध्ये सभा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांचे प्रयत्न सुरू, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची 2 दिवसांपूर्वी भेट। पंकजा मुंडेंसोबत इतर राजकीय विषयांवर चर्चा। राज्यसभेसंदर्भामध्ये चर्चा नाही। पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या, यात काही नवल नाही आहे। कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेईल। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। नाशिक दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत। मनोज जरांगेंवर नाशिकमध्ये जागोजागी फुलांची उधळण। भुजबळ राजीनामा देणार नाहीत, दुसऱ्यांचे राजीनामे घेणारे आहेत। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका, तर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी। जरांगे पाटील मागणीवर ठाम। द्यावं न द्यावं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही। मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला, खालच्या विचारात जात नाही। फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत। तुम्ही 3 वेळा आमचं आरक्षण मिळवू दिलं नाही, आता काहीही झालं तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार। जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांनी भुजबळांना इशारा। राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको, कारण या 3दा झालेला आता
चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे. मग मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार. मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला विरोध केल्यानं मराठा मोर्चा आक्रमक.